धावसंख्या 1. बिनगडी बाद 1. पुन्हा एकदा आपला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे राज. राज टू विशाल. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल टाकले झालेले आहेत राज यांच्याकडून. असं कधी होत नाही त्या गोलंदाजाचं. आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 2. एकही चेंडू अजून बोर्डावरती झालेला नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क एअरपोस्ट करून मारा करतोय तो म्हणजे राज. 12 ते 15 बॉलाचा रन. व्हेरी फास्टर बॉलर. पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकतोय. सामना कधी डापुरा फलंदाज सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू पाठवतोय आणि आपलं खातं खोलतोय तो म्हणजे विशाल. धावसंख्या पोहोचते फलकावरती ती म्हणजे 3. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तो म्हणजे राज जातोय. एअरपोस्ट करून मारा करतोय. दुसरा चेंडूचा सामना करतील निखिल. धावसंख्या 3. एक चेंडू 3 धावा झालेले आहेत फलक्यावरती. राज तो निखिल. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू येतो. आता मात्र कमबॅक केलेला आहे राजाने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 2 चेंडू मध्ये 3 धावा लागलेल्या आहेत फलकावरती. तिसरा चेंडूचा सामना करेल पुन्हा एकदा निखिल. राज टू निखिल. चेंडू पडतोय. आता मात्र प्रहार केलेला आहे तो म्हणजे कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे चेंडू. एक धाव मात्र मिळते निखिल यांना आणि स्वतःच खातं खोलतोय. धावसंख्या झालेल्या 3 चेंडू मध्ये 4 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा राज आपला 5वा चेंडूचा सामना करेल तो डावखुरा फलंदाज विशाल. राज 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल थोडासा. जोरदार पंचाकडे दाद मागण्यात आलेले आहे. लेग बायच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्यामध्ये भर पडते. धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 5. शेवटचा मात्र चेंडू शिल्लक. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 वाईड बॉल बॅक टू बॅक टाकलेले स्टार्टिंगला. चेंडू पडतोय. सुरेख फटका आहे बघूया. उंचर हवेमध्ये फसलेला चेंडू आणि 2 धावा फटक्यावरती या भेटलेले आहेत. नो मॅन लँग्स मध्ये चेंडू पडलेला. 2 धावेने संघाची धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 7 धावा झालेल्या आहेत. पुन्हा शेवटचा मात्र चेंडू शिल्लक. राज आणि सामना करतील चेंडू पडतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. षटकाची पहिल्या समाप्ती झालेल्या पॉवर प्लेचं पहिलं षटक संपला. पहिल्या षटकाची धावसंख्याची 7. ऐकूया एक मधुर संगीत. संगीतवाला नाहीये, बेपत्ता झालेला आहे. तर पहिलं षटक हाताळलेलं होतं तेव्हा धावसंख्या झालेल्या गोल्डन बर्ड या आपल्या साई स्पोर्ट संघाची 7. बिनगडी बाद 7. विशाल आलेला वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. दुसरं पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होते. विशाल ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, फास्टर 1, स्लोअर 1 सामना करतील. विशाल उर्फ राणा.
जोरदार मारण्याचा प्रयत्न, बघूया फटक्यावरती किती धावा मिळत आहेत. एक धाव मात्र पळून काढलेले आहे आणि 2 धावा या फटक्यावरती आलेल्या आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या पोहोचते 9. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क करतो म्हणजे विशाल टू राणा. विशाल टू विशाल. चेंडू पडतोय. आता मात्र मोठा प्रहार केलेला आहे, बघूया. What a shot! Bang, bang, bang! For maximum, fantastic batting for 6. धावसंख्या झालेले 15. विशाल टू विशाल आणि विशालचा बरोबर पवित्रा घेतलेला चेंडू बाहेर फेकून दिलेला सीमारेषावर. तिसरा चेंडू टाकतोय. गोशांची क्षेत्रामध्ये चेंडू इनसाइड एज लागून जातोय. धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या झालेली 16. पुन्हा एकदा आपल्या विशाल बॉलिंग मार्क वरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक. विशाल टू निखिल. चौथा चेंडूचा सामना करतील निखिल. चांगली सुरुवात झालेली आहे ती म्हणजे साई स्पोर्ट संघाची. चौथा चेंडू सामना करतील निखिल. जोरदार मारण्याचा प्रयत्न, खेळून काढलेला चेंडू निखिल यांनी आणि फलंदाज होतोय पहिला गडी बाद होतोय धावाच्या स्वरूपात. सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे झालेलं आहे. निखिल यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत गॅरी. स्ट्राईकला असेल गॅरी. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या ती 16. विशाल 5वा चेंडूचा सामना करते गॅरी. चेंडू पडतो. वाईड बॉलचा पंचांचा इशारा येतोय. अशा प्रकारे धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या झालेली 17. बघूया कोणाला खतरा बसतोय. एक गडी बाद 17. पुन्हा एकदा विशाल 5वा चेंडू टाकतोय. सामना कधी गॅरी. चेंडू पडतोय. अजून उंचावून टोलवलेला आहे, बघूया या फटक्यावरती किती धावा मिळतात. सीमारेषा पार चौकार. वाडा शॉट. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. धावसंख्या झालेली 21. शेवटचा मात्र चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली 21. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 14 धावा दिलेल्या आहेत विशाल यांनी. चेंडू पडतोय. पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे तो म्हणजे गॅरी यांनी. विशाल यांनी आणि 2 धावा या फटक्यावरती मिळत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते 23 आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. आणि जाऊया एक डीजेला संधी देऊया.
वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक राज घेऊन आलेला आहे आणि सामोरा जाईल तो म्हणजे गॅरी. बऱ्यापैकी धावा आलेल्या आहेत. 11.50 सरासरी धावा पॉवर प्ले मध्ये आलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणावा लागेल. राज पहिला चेंडू टाकतोय. गोशांशी क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. एकेरी धाव मिळते. एका संघाची धावसंख्यामध्ये भर पडते. धावसंख्या झालेली 24. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वर तो म्हणजे राज एअरपोस्ट करून मारा करतो. पहिलं षटक बरं हाताळलं होतं. फक्त 7 धावा दिलेल्या होत्या. राज चेंडू टाकतोय दुसरा. सामना करते ते म्हणजे विशाल डावपुरा फलंदाज. चेंडू पडतोय दुसरा. उंचावून टोलवलेला फसलेला आहे चेंडू. बघूया एकच धाव मिळते या फटक्यावरती. धाव संख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 25 पाव शतक फलकावरती लागलेला आहे. ते म्हणजे साई स्पोर्ट संघाचं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत तिसऱ्या चेंडूवर सामना करेल तो म्हणजे गॅरी. राज टू गॅरी. चेंडू पडतोय तिसरा. चेंडू खेळून काढलेला आहे. गॅरी यांनी गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एकेरी धाव मिळते. एका धाव संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेली 26. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती अजूनही 3 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील आणि सामोरा जाईल धावपुरा फलंदाज तो म्हणजे विशाल. 17 धावेवरती खेळत आहे तो म्हणजे विशाल. व्हेरी गुड टच मध्ये आहे आज विशाल. राज चेंडू टाकतोय चौथा. जोरदार मारण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा पंचांचा इशारा येतोय. अशा प्रकारे या अवंतर धावसंख्या पुढे पोहोचते 27. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क अजूनही 3 चेंडू शिल्लक. राज चौथा चेंडू टाकतोय. सामना करते विशाल. कार्पेटच्या साह्याने खेळून काढलेला आहे आणि एकच धाव मिळते या फटक्यावरती विशाल यांना. अशा प्रकारे धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 28. अजूनही 2 चेंडू शिल्लक. भवित यांचं आगमन झालेलं आहे. यानंतरचा होणारा सामना तो म्हणजे सागर मुक्ती वर्सेस आझाद स्पोर्ट क्लब. दोन्ही कर्णधारांना नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आता चांगला चेंडू निर्धाव चेंडू येतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलेला आलेला आहे चेंडू. शेवटचा मात्र चेंडू शिल्लक. राज चेंडू पडतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि एकच धाव. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. 3 षटका षटकाची समाप्ती झालेली आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या आहे ती 29. एक गडी बाद 29. बऱ्यापैकी हे षटक टाकण्यात आलेलं आहे ते म्हणजे आता 6 धाव दिलेले आहेत या षटकामध्ये. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक घेऊन आलं विशाल. चेंडू पडतो पहिला. बघूया वाईड बॉलचा पंचांचा इशारा येतोय. एका अवंतर धाव मिळते. एका धाव संघाची धावसंख्या पुढे पोहोचते ती म्हणजे 30. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे
ब्रेक मारा तो म्हणजे विषा चेंडू पडतोय. गॅरी जोरदार मारण्याचा प्रयत्न, हुकलेला आहे चेंडू आणि निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक केलेला आहे मस्तपैकी विशाल्याने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या चेंडूचा सामना करतील गॅरी. धावसंख्या 30, एक गडी बाद 30. बऱ्यापैकी धावा आलेल्या आहेत. विशाल चेंडू टाकतोय, चेंडू पडतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न बॅटचा आणि इनसाइड एज लागलेला आहे आणि 5 फलंदाज होतो तो म्हणजे गॅरी. तंबूच्या आसऱ्याला जातोय. एक देऊया डीजेला संधी. कोर्टच्या कर्णधाराने विनंती करेन की विकेट गेल्यानंतर आपला खेळाडू रेडी पाहिजे. असं कुठे चालत नाही हो. किती पण वेळ घ्या काय असं नाही. नवीन फलंदाज झालेला आहे प्रतीक. नवीन फलंदाज झालेला आहे प्रतीक. भूषण यांसाठी एक पारितोषिक डिक्लेअर झालेला आहे 500 रुपयाचा. जर उडी वाढवून त्याने झेल टिपला तर 500 रुपये अजीम मिरकर यांच्याकडून. प्रतीक, नवीन खेळाडू प्रतीक. चेंडू पडतोय विशाल. सुंदर मारण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र या फटक्यावरती प्रतीक यांना भेटते. धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 31. अजून चेंडू बाकी आहेत या षटकातील, चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती चौथा चेंडूचा सामना करेल विशाल. जोरदार मारण्याचा प्रयत्न, पंचाकडे दाद मागण्यात आलेला आहे आणि निर्धाव चेंडू येतो. काय गोलंदाजी. एवढे पहिल्या षटकामध्ये पिटाई झाली होती परंतु 16 धावा देऊन तरी परत कर्णधारांचा विश्वास होता त्याच्यावरती, विशालवरती. चेंडू पडतोय. आता मात्र उंचावून टोलवलेला आहे. बघूया मोठा फटका येतोय परंतु फलंदाज होतोय बाद जातोय तंबूच्या आसऱ्याला. देऊया एक डीजेला संधी. 18 धावा करून बाद झालेला आहे. नवीन फलंदाज विशाल यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे राहुल. शेवटचा चेंडू शिल्लक विशाल चौथ्या षटकातील. वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा षटक. शेवटचा मात्र चेंडू शिल्लक. विशाल तो राहुल. धावसंख्या झालेला आहे 31. बऱ्यापैकी षटक आतापर्यंत टाकलेलं आहे, हाताळलेलं आहे. फक्त 2 धावा दिलेल्या 5 चेंडू मध्ये. त्याच्यामध्ये एक वाईट बॉल होता मला वाटतं आणि 2 विकेट काढलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी केलेलं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा फटकावल्या होत्या आणि काय कमबॅकचं षटक. जबरदस्त. चेंडू पडतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू पाठवलेला आहे. बघूया एकच धाव मिळते. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. सुंदर षटकाची समाप्ती. फक्त धावा दिलेल्या आहेत 3. देऊया एक डीजेला संधी. धावसंख्या 32.
आझादचा इथे कर्णधार उपस्थित आहे, तर सागर मुक्तीच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं प्लीज. हर्षला आलेला आहे 5वं षटक घेऊन, वैयक्तिक पहिलं संघाचं 5वं षटक. सामना करते राहुल. धावसंख्या आहे ती म्हणजे 32. चेंडू पडतोय, जोरदार मारण्याचा प्रयत्न राहुल यांचा, आणि या एकच धाव या फटक्यावरती अशा प्रकारे गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातो. धावसंख्या 33. पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्क होतो म्हणजे हर्षल दुसऱ्या चेंडूचा सामना करेल, तो म्हणजे प्रतीक. डावखुरा फलंदाज प्रतीक. बघूया, दुसरा चेंडू पडतोय, सामना करते प्रतीक. आता मात्र प्रहार केलेला आहे प्रतीक याने. बघूया या फटक्यावरती किती धावा मिळत आहेत. चेंडू ट्रॅव्हल्स होत नाहीये, एकच धाव मिळतीये. एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडतीये. साई स्पोर्ट क्लबच्या धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 34. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया आपल्या बॉलिंग मार्क मध्ये तिसरा चेंडूचा सामना करेल, तो म्हणजे राहुल. चेंडू बरोबर ब्लॉक होल्ड मध्ये टाकतोय, काय रूम देत नाहीये. चेंडू पडतोय, आता मात्र उंचावून टोलवलेला आहे. बघूया, आणि झेल निसटलेला आहे. गच्चल क्षेत्ररक्षण तिकडे झालेलं आहे. एकच धाव मात्र फक्त मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते म्हणजे साई स्पोर्ट्स संघाची 35. अजूनही 2 चेंडू शिल्लक. सॉरी, 3 चेंडू बाकी आहेत. हर्षल 4था चेंडू टाकतोय, सामना करते प्रतीक. चेंडू फुल टच होता, एकच धाव या फटक्यावरती मिळत आहे. चार चेंडू मध्ये 4 धावा आलेल्या आहेत. एक 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 अशा, आणि धावसंख्या झालेली 36. चेंडू परत 5वा. सुंदर फटकेबाजी केलेला. बघूया राहुल याने. वडा शॉट, बँग 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 पर मॅक्सिमम. फॅन्टॅस्टिक बॅटिंग पासिंग. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 42. शेवटचा मात्र चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा हर्षल. शेवटचा मात्र चेंडू आता नाणेफेक होत आहे. सागर मुक्ती वर्सेस आझाद स्पोर्ट क्लब. धावसंख्या 42. अजूनही 7 चेंडू बाकी आहेत. शेवटचा चेंडू. हर्षल चेंडू टाकतोय, एका हाताने मला वाटतं बॅट सुटलेले आहे, मला वाटतं गरमीमुळे. एकच धाव मिळेल फलंदाज राहुल यांना. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. 5 षटकाकर धावसंख्या 43. मागच्या सामन्यामध्ये 43 धावा आल्या होत्या, परंतु अजून एक षटक बाकी आहे. 43 धावा बनवून दिल्या नव्हत्या सागर मुक्ती संघाने. देऊया एक डीजेला संधी. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. लक्षात असू द्या, सागर मुक्ती आणि आझाद यानंतरचा होणारा सामना
पाण्याची व्यवस्था करायची आहे जरा प्लीज. गरमीचा एवढा उकारा वाढलेला आहे, काहीतरी काल 38 ते 39 डिग्री तापमान होतं, आज किती आहे माहिती नाहीये. नवीन फलंदाज झालेला आहे गिरीश. गोलंदाजीसाठी मला वाटतं डावपुरा फलंदाज आहे, जबरदस्त खेळी केली होती मागच्या टुर्नामेंट मध्ये. तोच गिरीश गोलंदाजीसाठी आता दिसतोय. शेवटचा षटक. धावसंख्या 43. राहुल एक षटकार मारून खेळतोय. राहुल तीच अपेक्षा आहे, एक धाव मिळते. एक चिकी धाव काढलेली आहे, मध्ये इशारा झाला आणि एक धाव पडून काढले. तितका धाव संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेले 44. प्रत्येक डावखुरा फलंदाजातून एकही षटकार त्याच्या बॅटीतून दिसलेला नाहीये. गिरीश टू प्रतीक. अजूनही अजिम मेरकरून यांच्याकडून पारितोषिक भूषणसाठी आहे आणि चांगला चेंडू, परंतु वाईड बॉलचा पंचांचा इशारा येतोय. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 45. तर भूषणसाठी उडी मारून झेल टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक अजिम मेरकर यांच्याकडून. गिरीश चेंडू टाकतो दुसरा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईड बॉल टाकले आलेले आहेत ते म्हणजे याच्याकडून ग्रीच करून. अशा प्रकारे धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाल्याने 46. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती म्हणजे गिरीश लेफ्ट आर्म ओव्हरचा विकेट मारा करतो, एअरपास करून मारा करतो. सामना कधी प्रतीक. धावबाचा चान्स होता पण तसं काय होताना दिसत आहे आणि निर्धाव चेंडू येतोय. मात्र एक धाव निर्धाव होता चेंडू, परंतु गचल क्षेत्ररक्षणामुळे एक धाव पडून काढलेला आहे. मिस अंडरस्टँडिंग मुळे एका धावी संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली 47. अजूनही 4 चेंडू शिल्लक. 47 धावा. गिरीश चेंडू टाकता तिसरा. सामना करते राहुल, एक षटकाराच्या साहाय्याने खेळतोय राहुल. सूर्य फटकाय बघू कडक आणि वडा शॉट. बँक 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 मॅक्सिमम फॅन्टॅस्टिक बॅटिंग वाज. धावसंख्या 53. ऐकूया एक मधुर संगीत.
धावसंख्या आहे ती 53. 2 षटकार लगावून खेळते तो राहुल. पुन्हा एकदा राहुल आपल्याला पहिल्याच्या मोड मध्ये दिसतोय. अधिक खेळायचा तसा फॉर्मामध्ये आलेला आहे राहुल. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. मिक्स फिल्डिंग झालेलं आहे तिकडे. 2 धावे संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. 55 धावसंख्या फलकावरती लागलेले आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती 10 धावा दिलेल्या आहेत 4 चेंडू मध्ये. गिरीश चेंडू डॉक्टर सामना करे राहुल. चेंडू उडतोय. सुरेख फटका येतो. वळा शॉट. फॅन्टॅस्टिक बॅटिंग वरती. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या भराभर वाढते. 61 धावसंख्या फलकावरती लागलेले 61. शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत धावा दिलेल्या आता 18. खूप महागडं षटक म्हणावं लागेल गिरीश यांचं. 24 धावेवरती केलं तर 3 षटकाराच्या साहाय्याने राहुल. गिरीश शेवटचा मात्र चेंडू शिल्लक या इनिंगचा. गिरीश बॉल बॅक ड्राइव्ह आणि उत्कृष्ट झेल टिपलेला आहे तिथे. अशा प्रकारे इनिंग संपलेले. धावा झालेल्या 61-62 धावांचं गोल्डन भाटी संघाला आव्हान दिलेलं आहे. ऐकूया एक मधुर संगीत. जोडी पाठवायची आहे लवकरात लवकर गोल्डन संघ. एकसठ धावा झाल्या व 62 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे गोल्डन संघापुढे. बघूया कशा प्रकारे पार पाडतायत
एक मोठं लक्ष. शेवटचं षटक थोडं महागडं ठरलं. त्या षटकामध्ये 18 धावा आल्या. बघूया कशा प्रकारे पार पाडतायत गोल्डन संघ. 62 धावांचं लक्ष आहे. तसेच आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे गोल्डन संघ. सलामीची जोडी मैदानात. गिरीश व विशाल एक डावकरे. व्हरायटीचं कॉम्बिनेशन बघूया. 62 धाव्यांचं लक्ष आहे. पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे मार्क्सन. बघूया 62 धाव्यांचं लक्ष. एक मोठं लक्ष कशा प्रकारे पार पाडतायत बघूया गोल्डन संघ. तसे सामोरे असतील ते म्हणजे एक डावखुरे फलंदाज गिरीश. जर मार्क्सन यांनी विकेट काढलं तर प्रत्येकी विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक ते म्हणजे धर्मेंद्र कोहली यांच्याकडून. बघूया एक मोठी संधी. मार्क्सन यांना 200 रुपये कमवायची संधी आहे प्रत्येक विकेटला. चला सामन्याला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. बघूया पहिला चेंडू टाकण्यास सज्ज मार्क्सन. सामोरे असतील गिरीश. एक डावखुरे फलंदाज. मोठा फटका येईल का बघूया. पहिल्या चेंडूवर हाणामारी करील का व गोलंदाज निर्धाव काढील का बघूया. चेंडू पडतोय. सुरेख चेंडू होता. उचली घेतला होता परंतु ढकलून खेळला. एकच धाव मिळेल. खातं उघडते गोल्डन संघाचं या एक धावेने. तर बघूया स्ट्रायकर असेल ते म्हणजे विशाल. एक राईट हँड फलंदाज. पण चांगली खेळी करतात आपल्या संघासाठी. 65 धावांचं लक्ष आहे बघूया. एक चेंडू अखेरीस धावसंख्या 1. दुसरा चेंडू पडतोय आणि त्रिपलाची बाद. बाद झालेला आहे. काहीच समजला नाही. 200 रुपये पटकावलेत मार्क्सन यांनी. डीजे
चेंडू टाकलेला होता. मला वाटतं इन स्विंग झाला आणि चेंडू बॅटीला लागून डायरेक्ट ट्रिपल अचित झाला. काहीच समजला नाही तो म्हणजे विशाल यांना. बाद झाले तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे भूषण. बघूया, हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे गोल्डन संघाचा. सर बॅक टू बॅक 3 षटकार खेचले तर आझिम मिरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक भूषण यांना. बघूया, पुन्हा एकदा संधी आहे. चेंडू पडतोय मार्क्सन यांचा. फटका, परंतु गोशांकित क्षेत्रात 1 धावेसाठी. या 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 2. अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा बघूया, सामोरे असतील गिरीश. एक डावखुरे फलंदाज, त्याला सामोरे असतील तो म्हणजे मार्क्सन. चेंडू पडतोय. सुरेख चेंडू हलक्या हाताने टाकला, थोडा बाहेर काढला आणि निर्धाव चेंडू येतोय. खूपच चांगले व्हेरिएशन आहेत ते म्हणजे मार्क्सन यांच्याकडे. जर अशा प्रकारे गोलंदाजी केली तर नक्कीच कुठे ना कुठे अडथळा येऊ शकतो तो म्हणजे गोल्डन संघाला. सुरेख गोलंदाजी करत आहेत. 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात व 1 विकेट सुद्धा काढले. बघूया, पॉवर प्लेचं षटक आहे. काय गोलंदाजी करतोय मार्क्सन. फक्त 2च धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा 5वा चेंडू पडतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. त्याच प्रकारचा चेंडू होता, परंतु थोडा पुढे ठेवला होता. निर्धाव चेंडू येतोय. काही समजत नाही गिरीशांना. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव काढलेत. सुरेख गोलंदाजी करत आहेत मार्क्सन आपल्या संघासाठी. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया, पहिल्या पॉवर प्ले षटकातील. पासष्ट धावांचं लक्ष आहे. अजूनपर्यंत 60 धावा पाहिजेत. बघूया, सुरेख चेंडू उचली घेतला. गोशांकित क्षेत्रात 1 धावेसाठी षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 3. 1 गडी बाद 3. काय गोलंदाजी टाकले. चला बघूया, दुसरे षटक घेऊन कोण येतोय. साईस्फोर्ट संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत. आता दुसरं षटक घेऊन कोण येतोय बघूया. 30 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे गोल्डन संघाला. एक मोठं लक्ष. बघूया कशा प्रकारे पार पाडतायत गोल्डन संघ. पहिल्या षटकामध्ये 3च धावा जमवल्यात. आता दुसरं षटक घेऊन येते तो म्हणजे प्रथमेश. बघूया, स्ट्राइकवर असतील भूषण. जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार खेचले तर आझिम मिरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बघूया, एक मोठी संधी आहे 500 रुपये कमवायची आणि मॅच सुद्धा जिंकवण्याची. बघूया,
पहिला चेंडू पडतोय प्रथमेशांचा, सामोर असेल भूषण. सुरेख चेंडू होता, खाली टाकला परंतु मिस फील्ड होते तिकडे विशाल यांच्याकडून. एक धाव पळून काढली. 21 धावावर समाधान. धाव संख्या 4. आता पुन्हा एकदा डावकुरे फलंदाज. येतोय स्ट्राईक वर गिरीश. अजूनपर्यंत त्याच्या बॅटीतून एक मोठा फटका पाहायला मिळालेला नाहीये. तो या षटकामध्ये येईल का बघूया. थोड्या सेकंदामध्ये आपल्याला माहिती पडेल. पुन्हा एकदा दुसरा चेंडू पडतोय प्रथमेशांचा. सुरेख चेंडू. वारंवार त्याच प्रकारची गोलंदाजी करत आहेत साई स्पोर्ट्स संघ. बाईच्या स्वरूपात एक धाव हलक्या हाताने टाकत आहेत. जणू काय वीक पॉइंट असावा हा गिरीशांचा. एक स्ट्रॅटेजी बनून आलेले आहेत ते म्हणजे साई स्पोर्ट्स संघ. खूपच चांगली गोलंदाजी करत आहेत. बघूया पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 5. चेंडू पडतोय. सुरेख फटका येतोय बघूया. एक धाव पळून काढले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा तिकडे पूर्ण. सुरेख फटका खेचला होता. या 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 7. 2 गडी बाद 7. सॉरी 1 गडी बाद 7. अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पॉवर प्ले षटकातील पुन्हा एकदा गिरीश. गिरीश टू प्रथमेश. चेंडू पडतोय. आता मात्र अवाक्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. धावा वाढतायत. धावसंख्या 8. चेंडू पडतोय. आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. काहीच समजत नाही. गिरीशांना निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी करत आहेत प्रथमेश सुद्धा. या पुढचं षटक तुम्ही पाहिलं असेल की मार्क्सननी कशा प्रकारे गोलंदाजी केली. त्याच प्रकारचे चेंडू सुद्धा प्रथमेश हा टाकत आहे. नक्कीच सामना कुठे ना कुठे फसतोय गोल्डन संघांचा. तर यातून बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला मोठी फटकेबाजी करावा लागेल. बघूया पुन्हा एकदा गिरीश. गिरीश टू प्रथमेश. चेंडू पडतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 7. 8. धावसंख्या 8. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया सुरेख फटका होतोय. मी पहिलाच म्हटलेलं 6 धावांसाठी षटकार. डीजे डीजे. काय फटका खेचला होता. मिडॉनच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. चेंडू पडतोय. पुन्हा एकदा चेंडू येतोय. 6 धावांसाठी
स्टेजला मानवंदना करून चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 20. आता मात्र 24 चेंडू 42 धावांची गरज. धन्यवाद डीजे. काय फटका घेतला होता. 6 धावांसाठी लागोपाठ 2 चेंडू मध्ये 2 षटकार. नक्कीच कुठे ना कुठे आपल्या संघाला धावसंख्या 20 आपल्या संघाला चांगल्या परिस्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे ते म्हणजे गिरीशांनी. बघूया पुन्हा एकदा मार्क्सन पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. तर या षटकामध्ये कशी काय गोलंदाजी करतायत बघूया. सुरेख चेंडू होता परंतु ढकलून केलाय. 1 धाव मात्र पळून काढले. भूषणांना माहित आहे की आपल्या समोरचा फलंदाज हा चांगले फटकेबाजी करत आहे व चांगल्या फॉर्मामध्ये सुद्धा आहे. त्याला चान्स देतोय. बघूया पुन्हा एकदा गिरीश. एक डावखुरे फलंदाज. धावसंख्या 21. त्याच्या समोर असेल तो म्हणजे मार्क्सन. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. चेंडू पडतोय. फुलटॉस चेंडू परंतु हलक्या हाताने टाकला. लोअर फुलटॉस झाला. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय चेंडू टाकतोय. नक्कीच निर्धाव चेंडू टाकलाय. अजूनपर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू पडतोय. मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पळून काढले. मात्र 21 धावावर समाधान. 21 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. धाव संख्या झाल्या ते म्हणजे 22. बघूया पुन्हा एकदा भूषण. चेंडू पडतोय. सुरेख ढकलून खेळलेलं आहे. 1 धाव पळून काढले. मात्र दुसरी धाव घेईल का. आणि 2 धावा तिकडे. 1 धाव होती तिकडे. 3 धावा मिळत आहेत. नक्कीच रनआउटची संधी मिळाली असती परंतु गचाल थ्रो झाला तिकडे व 3 धावा मिळाल्या. जिकडे 1 धाव होती तिकडे 3 धावा मिळाल्या. या 3 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या 25. चेंडू पडतोय. पुन्हा एकदा ढकलून केलेले आहे. वारंवार 1-1, 2-2 धावा जमवत आहेत ते म्हणजे भूषण. धावसंख्या झाली ते म्हणजे 26. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. धावांचं लक्ष आहे. बघूया
चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या आहेत मार्क्सन यांनी. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया चेंडू पडतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय परंतु बायच्या स्वरूपात गोशांकित क्षेत्रात. बॅटीला लागून चेंडू गोशांकित क्षेत्रात गेलेला आहे 1 धावींसाठी. धाव संख्या 27. 18 चेंडू 35 धावींची गरज. सुरेख गोलंदाजी केली मार्क्सन यांनी. 2 षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात व त्यामध्ये 1 विकेट सुद्धा. एक बहुमूल्य विकेट ते म्हणजे विशाल यांचं काढलं. 18 चेंडू 35 धावा. बघूया हॅलो, भूषण पाटील यांचं आगमन झालेलं आहे. बघूया पुन्हा एकदा 4थं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गॅरी. 18 चेंडू 35 धावींची गरज. सामोरे असतील ते म्हणजे एक डावखुरे फलंदाज गिरीश. 2 षटकार मारून खेळत आहेत आपल्या संघासाठी. बघूया चेंडू पडतोय. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु अवाक्या बाहेरचा चेंडू. अमान्य चेंडू. वाईट चिकून दाखवली पंच परवेशांनी. धावसंख्या 28. बघूया चेंडू पडतोय पुन्हा एकदा गॅरी यांचा. मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटीच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. परंतु एकच धाव मिळेल या फटक्यावर. धावसंख्या 29. अजून 33 धावींची गरज आहे. बघूया चेंडू पडतोय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव मिळेल. धावसंख्या 30. अजून 32 धावींची गरज आहे. 16 चेंडू 32 धावा. सुरेख फटका समोरच्या दिशेने. बघूया चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. चौकार. सुरेख फटका होता.
कव्हरच्या दिशेने. धावसंख्या 34. पुन्हा एकदा बघूया, चेंडू पडतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु वारंवार प्रयत्न करत आहेत गिरीश, पण चेंडू काय बॅटीत येत नाही. नाखुश असतील ते म्हणजे गिरीश. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया चौथ्या षटकातील धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 34. घोषित क्षेत्रात जातोय चेंडू 1 धावांसाठी. धावसंख्या 35. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया. चेंडू पडतोय, परंतु रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, ढकलून खेळला. एकच धाव मिळेल. धावसंख्या 36. षटकाची समाप्ती. सुरेख षटक टाकलं, एक चौकार देऊन 9 धावा खर्च केल्या. आता 12 चेंडू 26 धावांची गरज. बबन येतोय. बघूया 5वं षटक घेऊन. 12 चेंडू 26 धावांची गरज. पायच्या स्वरूपात 1 धाव. बघूया. आता 11 चेंडू 25 धावांची गरज. चेंडू पडतोय. फुलटॉस चेंडू होता, परंतु घोषांकित क्षेत्रात जातोय 1 धावांसाठी. आता मात्र 10 चेंडू 24 धावांची गरज. जर भूषण यांनी रिव्हर्स षटकार खेचला तर महाकुंभ ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारावर. बघूया वर लागोपाठ 3 षटकार सुद्धा खेचले तर अझीम मेरकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आहेत. पुन्हा एकदा डावकुरे फलंदाज गिरीश. 10 चेंडू 24 धावांची गरज.
आता मात्र सुरेख चेंडू येतोय. निर्धाव चेंडू, काहीच समजत नाही गिरीशांना. निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र 9 चेंडू 24 धावा. बघूया चेंडू पडतोय. सुरेख चेंडू होता, खाली टाकला, रनआउट होईल का? परंतु एक धाव पूर्ण होते तिकडे. आता मात्र 8 चेंडू. प्रत्येकी रिव्हर्स फटक्यावर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया भूषण यांना महाकुंभ ग्रुप व स्वप्नील यांच्याकडून. 8 चेंडू 23 धावांची गरज. 8 चेंडू 23 धावा. बघूया चेंडू पडतोय. फुलटॉस चेंडू. बघूया आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराला 500 रुपये नसतील, कारण की रिव्हर्स षटकार खेचला तरच 500 रुपये आहेत. अजून 2 षटकार खेचावा लागतील जर तुला 500 रुपये कमवायचे असतील तर. ती संधी आहे ती म्हणजे आझिम मिरकर यांच्याकडून. बघूया एक षटकार खेचलाय. 7 चेंडू 17 धावा. पुढे एकदा मारण्याची संधी, परंतु निर्धाव चेंडू येतोय. षटकाची समाप्ती होते. आता मात्र 6 चेंडू 17 धावांची गरज. समीकरण हे सेम आहे. शेवटच्या षटकामध्ये गिरीश यांना 18 धावा खेचल्या होत्या आणि आता गिरीश सुद्धा स्ट्राइक वरती आहे. 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. ते पूर्ण करील का? बघूया. पंचवीस धावांवर खेळत आहेत. बघूया गिरीश. 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. फक्त 3 क्लिअर करायचे आहेत. गोलंदाज असतील ते म्हणजे गॅरी. बघूया चेंडू पडतोय गॅरी यांचा. सुरेख फटका. पहिला चेंडू खेचलाय, हवेत जातोय. 6 धावांसाठी षटकार. मॅच मध्ये आणून ठेवलंय गिरीशांनी. धावसंख्या 51. 5 चेंडू 11 धावांची गरज. मी पहिलाच म्हटलं होतं की ज्या प्रकारे गिरीशांना 18 धावा खेचल्या होत्या त्याच प्रकारे तो सुद्धा खेचेल असं इकडे तो दाखवून देतोय. बघूया पुन्हा एकदा. 5 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा मारण्याची संधी होती, परंतु चेंडू खाली राहिला. निर्धाव चेंडू जातोय. आता 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज.
फक्त 2 क्लिअर करायचे आहेत. चेंडू पडतोय, बघूया. सुरेख फटका पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. सुरेख फटका ज्या दिशेने खेचला होता नक्की 4 धावांसाठी गेला. तीन चेंडू 7 धावांची गरज. अवघ्या 35 धावांवर खेळत आहेत गिरीश. आता मात्र 3 चेंडू 7 धावांची गरज. बघूया. 3 चेंडू 7 धावांची गरज. चेंडू पडतोय. सुरेख चेंडू, परंतु निर्धाव चेंडू. काय क्षेत्ररक्षण केले तिकडे राहुल यांनी. आता मात्र 2 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार याची दोन्ही संघाने नोंद घ्यावी. मागचा सामना पाहिला असेल, 1 धावाने पराभूत झाला तो म्हणजे चॅलेंजर संघ. बघूया पुन्हा एकदा 2 चेंडू 7 धावांची गरज. सामोरे असतील गिरीश व गोलंदाज असतील गॅरी. चेंडू पडतोय. सुरेख फटका पुन्हा एकदा. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. तीन धावांची गरज आहे. बघूया. 1 चेंडू 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावा. मागचा सामना झाला होता तसाच काय हा सामना आहे. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. बघूया. स्ट्राइक वर असेल तो म्हणजे गिरीश. 39 धावांवर खेळत आहे गिरीश. नक्कीच मॅच विनिंग फलंदाजी करील का बघूया. 1 चेंडू 3 धावा. चेंडू बाहेर फेकायचाच आहे जर सामना जिंकायचा असेल तर. बघूया. गॅरी सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. निर्धाव काढील का बघूया. चेंडू पडतोय. 1 चेंडू 3 धावा. आणि बाद होत आहेत. विजय होते तो म्हणजे साई स्पोर्ट्स संघ.
सायन्स स्पोर्टच्या कर्णधारांना विनंती करते की 2 पंच पाठवायचे आहेत प्लीज. आणि मॅन ऑफ द मॅचचा आता थोड्याच वेळात सांगतोय, अनाऊन्स करतोय. सायन्स स्पोर्ट संघाचा राहुल याने जबरदस्त खेळी केली होती. 24 धावा फटकावल्या होत्या राहुल यांनी. त्याच्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे. 2 पंच पाठवायचे आहेत प्लीज. सायन्स स्पोर्टच्या कर्णधारांना विनंती करते 2 पंच. आपल्या मार्क्सन यांनी यायचं आहे आपलं पारितोषिक घेण्यासाठी.